श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणत्या नवीन संधी घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरतील का? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? प्रवासातून लाभ आणि नवीन अनुभव मिळतील का? चला तर जाणून घेऊया कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन विचार, सकारात्मक बदल आणि प्रगतीचा ठरू शकतो. तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना जन्म घेतील आणि त्यातील काही कल्पना भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. मित्र, सहकारी आणि अनुभवी व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे कठीण वाटणारी कामेही सहज पूर्ण होतील. या आठवड्यात संयम, शिस्त आणि योग्य नियोजन या 3 गोष्टी तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरतील. कोणताही निर्णय घाईत न घेता प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील, परंतु कामाचा वाढलेला ताण शरीरावर परिणाम करू शकतो. पुरेशी झोप, वेळेवर आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. सांधेदुखी, पायांचा थकवा किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवू शकतो, त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती द्या. सकाळी योग, प्राणायाम आणि चालण्याची सवय आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. पचनसंस्थेची काळजी घ्या आणि जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळा. मानसिक तणाव वाढू देऊ नका. ध्यानधारणा, प्रार्थना किंवा आवडत्या छंदासाठी वेळ दिल्यास मन शांत राहील. पाणी भरपूर प्या आणि आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य दिनचर्या पाळल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने जाईल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्कृष्ट प्रगती करणारा ठरू शकतो. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान किंवा सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. नवीन कौशल्य, भाषा किंवा प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात केलेली मेहनत भविष्यात मोठ्या यशाचा पाया ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि प्रेम वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद किंवा गैरसमज प्रेमाने संवाद साधल्यामुळे दूर होतील. एखाद्या शुभ कार्याची तयारी किंवा धार्मिक कार्यक्रमामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे ठरेल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि तुमच्याविषयीचा आदर अधिक वाढेल. घरातील एकोप्यामुळे मानसिक समाधान आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात हा आठवडा विश्वास, समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढवणारा ठरू शकतो. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्याने अनेक गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नाते जुळण्याची किंवा एखादी चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते. एकत्र छोटा प्रवास, धार्मिक स्थळाला भेट किंवा आनंददायी क्षण यामुळे नात्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. राग आणि अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने वागल्यास नाते अधिक मजबूत बनेल. करिअर व व्यवसाय करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन प्रकल्प, नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि कौशल्यामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराच्या संधी मिळतील. भागीदारीतील कामे यशस्वी ठरू शकतात. कार्यालयातील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे कामाचा वेग वाढेल. काही महत्त्वाचे निर्णय भविष्यात करिअरला नवीन दिशा देऊ शकतात. या आठवड्यात सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वास यामुळे अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक आणि लाभदायक राहू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून चांगला नफा मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. अनावश्यक खरेदी टाळा आणि बचतीवर भर द्या. मालमत्ता, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.
मात्र योग्य सल्ला घेऊनच निर्णय घ्या. कुटुंबाच्या गरजांसाठी काही खर्च होईल, पण त्यातून समाधान मिळेल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे शुभयोग निर्माण होत आहेत. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा धार्मिक कारणासाठी प्रवास करण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास तुमच्यासाठी नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि भविष्यातील प्रगतीची दारे उघडू शकतो. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि सर्व नियमांचे पालन करा. वेळेचे योग्य नियोजन ठेवा. प्रवासादरम्यान झालेल्या ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात. हा प्रवास मानसिक ताजेपणा आणि नवीन प्रेरणा देणारा ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक जीवन अधिक समृद्ध होईल. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केल्याने मनातील चिंता आणि अस्वस्थता दूर होईल. ध्यानधारणा, प्रार्थना आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मानसिक शांतता मिळेल. शनिवारी शनिदेवाचे दर्शन किंवा हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. गरजूंना मदत करणे, अन्नदान किंवा सेवाभावाने केलेले कार्य आत्मिक समाधान देईल. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. ईश्वरावरील विश्वास तुमच्या मनाला स्थैर्य, धैर्य आणि नवीन प्रेरणा देईल. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शनिवारी ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करून शनिदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करा. गरजूंना काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून करा. एकूण हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुलतील, व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. प्रवासातून लाभदायक अनुभव, नवीन संपर्क आणि भविष्याला दिशा देणाऱ्या संधी मिळू शकतात. या आठवड्यात तुमच्यासमोर अनेक महत्त्वाच्या संधी येऊ शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली मुलाखत किंवा आकर्षक नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या कराराची किंवा नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. एखाद्या परिषदेत, कार्यशाळेत, प्रशिक्षण कार्यक्रमात किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या कल्पना आणि नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यातील प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. प्रत्येक संधीचा आत्मविश्वासाने स्वीकार करा. धन्यवाद.